जाऊ बरं का, फुटला तर फुटला, काय आपणाला नाही झालं. भजनाचे कीर्तनाचे की नाही 50% टाळ करावे. आणि त्या भगवान शिवाचं स्वरूप सांगताना माऊली म्हणतात, शंकर जळी काष्टी भरला, पिंडे ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला, शंकरचे शंकर. शंकर म्हणजे भगवान शिव परमात्मा कुठं नाही असं ठिकाणच नाही. कणाकणामध्ये, जळामध्ये, काष्टामध्ये, पाषाणामध्ये, कंकर कंकर में भगवान शंकर. पण ते स्वरूप आमच्या डोळ्याला दिसत नाही. आम्हाला तो देव दिसत नाही, तो देव आम्हाला कळत नाही. आणि तो देव म्हणजे निर्गुण निराकार. आणि निर्गुण निराकार हा देव ज्ञानाचा देव आहे. कुणाचा देव आहे? ज्ञानी लोकाचा. ज्ञानी लोकाचा देव निर्गुण निराकार. आणि तुमच्या आमच्यासारख्या भजन करणाऱ्याचा देव सगुण साकार. ज्ञानी माणसं त्यांच्या संकट जर बसलो तर कणी डोसक्याला डोसके मारून घेते. देव सगुण की निर्गुण, त्याने निर्गुणच म्हणते. आणि निर्गुण देव आहे हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणं देते. पण तो निर्गुण निराकार देव आपणाला कळत, आपणाला कळत. कारण आपण जे करतो ती भक्ती आहे. आणि आपली भक्ती कशी आहे? करीतो भजन भोळ्या भावनेची भक्ती आहे. आणि म्हणून ज्ञानी लोकाचा देव निर्गुण निराकार आणि भोळ्या भाबड्या भक्ताचा देव सगुण साकार. ज्ञानी लोकाला म्हणलं देव कुठं आहे, तर देव कुत्र्यात आहे, मांजरात आहे, माणसात आहे, झाडात आहे, पानात आहे, फुलात आहे. नुसतं तोंडाने सांगते, सांगता येतं. पण वागताना देव आहे म्हणून वागणं खूप कठीण असतं. आता पत्नी देव आहे, ज्ञानी आहे माणूस, भरपूर चांगला आहे. बायको देव आहे नाही का? मग बायकोला शिवाय कसं देते? हा, भाजीत मीठ कमी पडले मग शिवाय द्यावं का? मग देव आहे ना. मग तुम्ही ज्ञानी आहेत ना. मग ज्ञानाला देव सगळ्यात दिसला का नाही? मुलात देव दिसला, कुत्र्यात दिसला, म्हाताऱ्यात दिसला. मग त्याने शिव्या द्यावं का? कुत्र्याला दगड मारावं का? मुखानं सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष आचरणात आणणं वेगळं, है की नाही? त्याच्यासाठी भ्रतहरी राजासारखं व्हावं लागतं, है की नाही? भ्रतहरी राजा चलताना सुद्धा वाकडा तिकडा चालवत होता, मुंगीवर पाय पडेल म्हणून. खूप त्याला आचरणामध्ये आणावं. म्हणून सांगण्यापेक्षा आचरणात आणण्यासाठी भोळ्या फाबड्या भक्तांचा. आणि म्हणून आम्हाला तो निर्गुण निराकार देव आहे, सगळीकडे आहे. पण त्याचा उपयोग काय आहे? माऊली म्हणतात, ते रूप कसया आम्हाला
महात्मा बसवण्णांनी सांगितलं, जगदगल मुगी यगल मिगे यगल निम्मगल पाताळ निंद तत्त निम्म श्री चरणा ब्रह्मांड निंद तत्त श्री मुकुटा. काय सांगितलं? जग विस्तार नभो विस्तार विस्तारातीत तव विस्तार पाताळातीत तव श्री चरण ब्रह्मांडातीत तव श्री मुकुटा अगम्य अगोचर अप्रतिम लिंगवे. तुझं स्वरूप खूप मोठं आहे, ब्रह्मांड भरून व्यापलेलं आहे, पण ते काय माझ्या कामाचं आहे? ते रूप कासया आम्हाला घ्यावे. आम्हाला काय हवं तुझं एवढं मोठं रूप? कोणासी पूजावे गावे कोणा. भरपूर मोठं रूप आहे देवा तुझं, पण पूजा कुणाची करावी? तेवढं मोठं रूप आहे, तिथं पूजा करायला गेल्यावर सापडाय काय? सापडत नाही. आता काय काय मोठ्या वाडा असते गावात, काय हवा म्हणतात गरीबाला, आहे की नाही? मोठं काय, मोठे आपल्याला काय हवं म्हणतात. तसं देवा तुझं स्वरूप खूप मोठं आहे, पण आमच्या काय कामाचं आहे? आम्हाला पूजा करता येत नाही, तुझं नाव घेता येत नाही, तुझ्या जवळ येऊन बसता येत नाही, तुझ्याशी बोलता येत नाही. काय करायचं तुझं ब्रह्मांड भरून आपल्याला रूप? आणि म्हणून नको. आणि ते रूप पाहिला गेल्याच्या नंतर ते रूप पाहता वेडावले ऋषी अनुपगोनी मानसी बघायला गेले, ते रूप बघितलं तसलं विशाल रूप. ते कळायलाच नाही, बोलायला बी ना काय ना बाबा. एखादा मोठा साप बघितल्यावर कसं होते माणसाला? मोठा साप बघितला एखाद्या माणसाला बुबडी बोलते का नाही? बघायला बोलायला बी येत ना, चालायला बी येईना, सांगायला बी येईना, काय आहे म्हणलं तर. तसं देवाचं विशाल स्वरूप आहे, सांगता येत नाही. वेडे झाले ऋषी, ते देवाचं रूप आहे. आणि म्हणून ते रूप आमच्या काही कामाचं नाही देवा. जे असं रूप तुझं आम्हाला पाहिजे की ज्याची पूजा करता यावं, ज्याचं भजन करता यावं, ज्याचं नामस्मरण करता यावं, ज्याचं गुणगान करता यावं, तुझ्या जवळपासून सुख दुःख सांगता यावं. आणि ते रूप आम्हाला पाहिजे, आणि त्याच्याशिवाय या जीवाचं समाधान होत नाही देवा. आणि म्हणून संत श्रेष्ठ महादेव प्रभू त्या भगवंताला बोलत असताना अभंगाच्या
महाप्रभू म्हणतात की देवा असं नाही, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले. ज्या वेळेस मी देवा तुझं सगुण स्वरूप पाहिलं, ज्या रूपामध्ये मला तू आवडतोस, कोणत्या रूपामध्ये? ज्या रूपामध्ये तू मला आवडतोस, ज्या रूपामध्ये मला तुला पाहावं वाटतं, त्या रूपामध्ये मी ज्यावेळेस तुला पाहिलं, आणि ते रूप कोणतं असेल तर सगुण आहे. आणि ते सगुणाचं स्वरूप म्हणजे आपल्या मंदिरामध्ये असलेला गौरी शंकर असेल, किंवा त्याच्याही पलीकडे अजून त्याचं सगुण रूप सांगताना म्हणतात, सुंदर ते रूप पाहिन मी डोळा, आणि भस्म जास्व निळा शोभत. ते सुंदर रूप, आणि ते देवाचं रूप पाहायचं जर असेल, देवाचं रूप, तर देवाचं रूप या बाहेरच्या डोळ्याला दिसत नाही बरं का. माऊली कशानं पाहिलं म्हणतात? दृष्टीने. आता दृष्टीने पाहणं वेगळं, डोळ्यानं पाहणं वेगळं. आईची काय असते? दृष्टी असते. आई आपल्या लेकराकडे दृष्टीनं पाहत असते. कशानं? दृष्टीनं. आणि आपण जे पाहत असतो ते बाहेर डोळ्यानं पाहतो. ठीक आहे. एका राजानं काय गावामध्ये दौंडी दिली, दौंडी की उद्या राजमहालामध्ये आपल्या नगरामधलं ज्याचं सगळ्यात सुंदर बाळ आहे, काय आहे? लेकरू, लहानसं लेकरू, ज्याचं सगळ्यात सुंदर आहे ना, त्या लेकराला उद्या राजवाड्यामध्ये स्पर्धा आहे. आणि ज्याचं सगळ्यात सुंदर बाळ असेल, मूल, कोण काय असणार, मुलगी असो मुलगा असो, जे सुंदर मूल आहे की नाही, ज्याचं सगळ्यात सुंदर असेल, त्याला 5 सोन्याच्या मोहरा देण्यात येणार आहेत म्हणले. 5 सोन्याची. बघा. आणि मग सगळेजण आपल्या आपल्या लेकराला चांगलं सजवून, चांगले कपडे घालून, गंध पावडर करून सगळेजण घेऊन चालले होते. सगळेजण राजवाड्यामध्ये गर्दीच गर्दी. आणि एक रोडच्या कडेला, रस्त्याच्या कडेला ती खडी टाकायचं काम करणारी माय माता, तिलाही गिट्टी टाकायची. तिलाही कळालं की राजाने स्पर्धा लावली आहे, आणि ज्याचं सुंदर लेकरू आहे त्याला राजा बक्षीस देणार आहे. आता तिचं लेकरू काय यशित होतं का, दवाखान्यात गेलेलं का, काय उन्हात उगं बांधलेलं, पाळणा काय उगं लुगड्याचा पाळणा करून बांधलेलं, उन्हात बसलेलं आहे की नाही, नाकातून इकडून आलेला शेंबूट केस केलेले, कवा तेलीच्या ना महिन्याला केस विचारलेले, पण राजाच्या राजवाड्यात जायचंय म्हणल्यावर त्या माऊलीने काय केली, त्या लेकराला महाराज मस्त छान नाहू घातली, स्वच्छ त्याला ठेरू केला, केस विंचरली, तिचे कसले का असणार, तिच्या ऐपती प्रमाणात तिच्या घरी असले तसले कपडे लेकराला घातले. आणि त्याही लेकराला काजळाचा टिका लावली. काजळ काय नव्हतं तव्याचं काळासा करून लावली, माझ्या लेकराला नजर लागू नये म्हणून. आणि तेही बाळ घेऊन राजाच्या राजवाड्यात. तिच्या अंगावर फाटकी साडी, केस, तिचे स्वतःच्या केस इसकटलेले, काही तिने काही असं मेकअप करून आली नव्हती, ब्युटी पार्लरला गेलेली होती, राजवाड्यात जायचे म्हणून तिला सरळ निघालेली, फक्त लेकराला घेऊन निघाले. आणि तिथं आल्याच्या नंतर हजारो महिला माय माता आपल्या लेकराला घेऊन आली, आणि हे माहिती तिथे घेऊन गेली. पण बाकीच्या ब्युटी पार्लरला जाऊन 1500 खर्च करून लेकराला 1500 खर्च करून आणलेल्या होत्या. हिनं काहीच करून आणलेलं होतं, पण हिनं घेऊन आली होती त्या लेकराला. आणि बाकीच्या महिलाला त्या लेकराकडे बघितल्यावर त्यांचे लेकर गोरे गुटगुटीत होते, दूध खाऊन, है की नाही, काजू बदाम पाजवलेले, फेअरलेक्स पाजवलेले, काही काय गुटगुटीत होते. हिचं लेकर होतं गुटगुटीत खाऊन, काही असणार, पण काळ होतं, नक्त होतं, पण बाकीच्या बायाला हसू यायला लागलं. काय यायला लागलं? हसू. आणि हे कोण बघितलं? राजानं बघितलं. राजानं बघितलं, कारण आपल्या लेकरापेक्षा दुसरं लेकरू जर स्पर्धा आहे ना, समजा एखादा पळण्याच्या स्पर्धेत आहे, आपला पोरगा चांगला एखादा फेंगड्या पायाचा आल्यावर हसतो की आपण, अरे ह्याला कवा पळावा, ह्याला पाय नाहीत म्हणतात ना, तसं ते बाया म्हणायला माय काही नाही घेऊन आल्या म्हणल्या,
आणि एवढ्याच लोकात कुठेच निभावं लागणार आहे. आमच्या लेकरापेक्षा तर हे काय आमचं हिच्याहून गोरपान आहे. कोण म्हणत त्यांची चर्चा सुरू. आणि हे कोण पाहिलं? राजानं ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस त्या राजाच्या मनात भाव आला की एवढ्या घेऊन आल्यात, तिनं तेच गेली कुरांगावर फाटकी साडी आपण पदरानं त्याचं तोंड पुसायली आहे, त्याला काही नॅपकिन नाही काय नाही, असं करणं काय नाही, असं करून तोंड पुसायले, घाम येऊन येऊन पदरानं वाऱ्या घालायले. त्यावेळेस त्या राजाला कळालं की आई काय असते, बाकीच्याची माझी पाहण्याची दृष्टी काय आहे आणि त्या माऊलीची दृष्टी काय आहे. तर तिचे जी आहे ती आईची दृष्टी वेगळी आहे. आईच्या दृष्टीत कसलंही लेकरू असेल तर ते सुंदरच असतं ना. त्या आईसाठी आपलं स्वतःचं लेकरू, आपलं स्वतःचं बाळ हे सुंदरच असतं. तसं जसं आईची दृष्टी असते लेकराकडे पाहण्यासाठी, तसं भगवंताला सुद्धा पाहण्यासाठी आईसारखी दृष्टी असावी लागते. बाहेरच्या ह्या डोळ्याला दिसत नाही. माऊलीने परमरहस्य ग्रंथामध्ये ओवीस सांगितली, मी बोलत नाही बरं का, प्रमाणानं बोलतो. मनसी ब्रह्म कैसे असे ते चर्मचक्षुते न दिसे, परिज्ञानांजन प्रकाशे हृदयाकाशे वो देवी. सांगितलं देव आहे, सगुण सुंदर रूप आहे त्याचं, पण ते चर्मचक्षुला दिसत नाही. हे जे आपले जे डोळे आहेत की नाही हे कातड्याचे आहेत. आणि मग देव जर पाहायचं असेल तर ज्ञानांजन प्रकाश वो देवी, ज्ञानाचं अंजन घालावं लागतं. वेळेवर प्रमाण. नेत्र माझी जेणे भरिले अंजन. आणि मग तो देव दिसण्यासाठी त्या दृष्टीमध्ये ज्ञानांजन कोण भरतात? सद्गुरुनाथ भरतात. आणि ज्या वेळेस मग नेत्रात ते ज्ञान रूपी अंजन भरल्याच्या नंतर तेने निरंजन, मग देव आपल्या समोर दिसतो. आणि म्हणून माऊली म्हणतात असं दिसत नाही, बाह्य रंगानं देव दिसत नाही. काय काय लोकाला मंदिरातला बी देव अजून दिसत नाही. दिसतोय का? नाही. त्याला देव असतोय का? दगडाचा देव असतोय का? अरे वेड्या म्हणू नको, किडे पडतील म्हणाले तुझ्या तोंडात. आणि म्हणून
लोकाला दिसत नाही, मंदिरातला सुद्धा काही लोकाला आणखी देव दिसत नाही. आणि म्हणून आपल्या या डोळ्याला दिसत नाही त्यासाठी दृष्टी यावी लागते. आणि दृष्टीनं ज्या वेळेस पाहतो आहे की नाही, आमच्या माऊलीकडे समदृष्टी होते मनमत आहे की नाही, समदृष्टीने न्याहाळी समदृष्टी होती. आणि तशी महात्मा बसवण्णाकडे समदृष्टी होती. ती दृष्टी तशी दृष्टी देव पाहण्यासाठी आमच्याकडे आल्याच्या नंतर बाह्यरंगानं डोळ्यातल्या बघितल्याच्या नंतर देवामध्ये भेद दिसतात आहे की नाही, देवामध्ये कमी जास्ती दिसतं. पण माऊली म्हणतात त्या भगवंताचं जे सगुण स्वरूप आहे, सुंदर स्वरूप आहे, भस्म जास्व निळा शोभत असे, नागाची कुंडल तळपती श्रवणी, कंठी स्फटिकमणी विराजित, गळा बिलवार कासे व्याघ्रांबर, आवडे निरंतर हिची ध्यान. मन्मथ शिवलिंग म्हणे आवडे ध्यान, त्याने माझा प्राण निवविला. आणि मला ते रूप पाहिल्याच्या नंतर त्याने माझा प्राण निवविला. आणि निवविला आता काय झालं, समाधान झालं माझं. कशामुळं, सगुण स्वरूप मला कळालं देवाचं स्वरूप, मी दृष्टीनं पाहिलो आणि मग आता माझं समाधान झालं. पण नुसतं रूप पाहून समाधान होत नाही. आपल्याकडे बाळाचं लेकराचं रूप आहे, खूप सुंदर रूप आहे, पण नुसतं रूप पाहून समाधान होत नाही. रूपाबरोबर नामही तितकं महत्वाचं. नाम आणि रूप हे दिसायला जरी दोन वेगळे भाग असले तरी असायला एक भाग आहे. नाम आणि रूप. म्हणून देवाच्या भगवंताच्या नामाचीही लीला गायली जाते आणि भगवंताच्या रूपाचीही लीला गायली जाते. कधी नामाचं महत्व सांगितलं जातं, कधी रूपाचं महत्व सांगितलं. म्हणून नाम आणि रूप तितकंच आहे. आणि ज्या वेळेस जितकं नाम म्हणजे देवाचं सगुण रूप पाहिल्याच्या नंतर जितकं समाधान होतं, त्याच्याही पुढे जाऊन भगवंताच्या नामानं सुद्धा समाधान होतं. आणि ते अभंगाच्या दुसऱ्या शंकर हे नाम पलीकडे जाऊन त्या सगुण रूपाचं नाव घेतल्याच्या नंतर, कोणत्या सगुण रूपात बर का, निर्गुण निराकार रूपाचं नाव शिव आहे. काय आहे? निर्गुण निराकार रूपाचं नाव शिव आहे आणि सगुण रूपाचं नाव शंकर आहे. सगुणाचं नाव शंकर. आपण म्हणतो ना रूप सगुण आणि नाम शोभे श्री शंकर. सगुण रूपाचं नाव शंकर आहे. आणि मग सगुण रूपाचं नाव घेतल्याच्या नंतर काय होतं? शंकर हे नाम व दे
घेतल्यानंतर पुण्यवंत होतो म्हणाले प्राणी. आणि नाव घेताना पुण्यवंताशिवाय मुखात नाव येत नाही. आणि म्हणून शंकर हे नाव सगुणाचं आहे. आणि मी सुरुवातीला म्हणालो की नाव उघड ठेवत नाही. उघड ठेवतात का? त्याच्यात काहीतरी अर्थ असला. आता महादेवाचं नाव शंकर उघड ठेवलं नाही. ज्यावेळी भक्तानं नाव ठेवलं असेल, भक्ताने ठेवलेलं नाव आहे. मग शंकर का नाव ठेवलं? आपुल्या भक्तात आसे सुका आपल्या भक्ताला सुख कर, सुख देतो आहे की नाही? आपुल्या भक्ताते असे सुख कर आणि म्हणून शंकर नाव त्याचे. नाव उगं ठेवलं नाही. शंकर हे साधं नाव नाही. शंकर हे नाम सुखाचे सदन, भवबाधा दान चुकेने. कितीतरी सांगता येतील शंकर नामाचे प्रमाण. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, जपा निरंतर ध्याने मनी. आणि म्हणून सुख देणार आहे भक्ताच्या. भक्ताला सुख देणार आहे. म्हणून सुख देईल शंकर, करा पूजन. आम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल तर लवकर, उशीर करू नका म्हणाले. आता 11 वाजले तर कवा मध्यांतर भाऊ आपलं. शंकर
एक चान्स. नारी महिला बहिणी मंडळ पुढे, मागं वाढवलं महिला बहिणी मंडळ. लक्ष्मीबाई आणि राणी. किती बी म्हणा तसं काही नाही बरं का, तुमच्या हिशोबाने कळलं माहिती. इकडे घ्या, इकडे इकडे.
गुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने माझे झाले समाधान शंकर हे नाव वदे जाची वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंत माऊली म्हणतात रूप पाहणारा भगवंताचं समाधान होतं आणि ज्याची वाणी ज्याची जिव्हा ज्याचं मुख शंकर म्हणतं काय म्हणतं शंकर तर तो प्राणी धन्य आहे म्हणाले धन्य तोची प्राणी साधा नाही बघा नामाचं किती महत्व आहे जितकं रूपाचं महत्व आहे तितकं नामाचं महत्व आहे आणि नाम आणि रूप दोन्ही वेगळे नाहीत मी मगाशी सांगत असताना नाव घेतल्याबरोबर रूप आठवतं का नाही हो नाव घेतलं की रूप आठवतं आता काही आपल्या दृष्टिक्षेपात नाही पण राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणल्याबरोबर आठवलं का नाही रूप आणि आप्पाचा फोटो रूप घेतल्याबरोबर म्हणते कोणाचा फोटो आहे म्हणलं की नाव आठवतं हो नाव आणि रूप हे दोन्ही एकमेकाशी संबंधित आहे अविनाभाव संबंध म्हणायचे नावातून रूप वेगळं करता येत नाही आणि रूपातून नाव वेगळं करता येत दुधात दूध मिसळल्यावर वेगळं करता येत नाही लोक म्हणते दुधात पाणी मिसळल्यावर बी करता येत नाही पण करता येत हंस पक्षी करतो कोण हंस हंस शीर न्याय म्हणतात त्याला आहे की नाही हंस पक्षी करू शकतो किंवा आता मशनी निघाल्यात की मशनीत घातल्यावर दुधात पाणी किती आहे ते सांगतो पण नाम दुधात दूध मिसळल्यावर वेगळं करता येत पाण्यात पाणी मिसळल्यावर वेगळं करता येत नाही तसं नाम आणि रूप दोन्ही एक आहे रूपतेची नाम नामतेची रूप रूपतेची निगम सुद्धा सांगितलं आगमाने निगमाने सांगितलं की नाम तेची रूप रूपतेची नाम किंवा रूपतेची नाम नाम तेची रूप नाम एका माप विशेष की दोन्ही कोणी घ्या सांगा नाम अगोदर रूप अगोदर नाम अगोदर काही घ्या दोन्हीचा अविनाश भाव संबंध आहे आणि कोण म्हणतात निगम सांगितले ऐसे ते निगम गरजता ते आणि म्हणून जितकं रूप पाहिल्याच्या नंतर समाधान आहे तितकं नाम घेतल्याच्या नंतर समाधान आणि म्हणून धन्य तोची प्राणी पुण्यवंत रूपाने पुण्यवंत आहे पण पुण्यवंत होण्यासाठी मागच्या जन्मीचं बी काही पुण्य असावं लागतं आणि ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात
है की नाही? अनंत जन्मीच्या ज्या गाठी सुकृत, इथं फक्त एवढाच फरक आहे बरं का, सुकृताच्या गाठी आणि ज्या गाठी कधी कधी उलट होते बरं का, शिवपाठात सुद्धा आहे की नाही? ज्या गाठी सुकृत, आणि इथं माऊली म्हणतात अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी, ज्याचं पूर्वजन्माचं सुकृत म्हणजे चांगलं कृत्य, सु म्हणजे चांगलं आणि कृत्य म्हणजे चांगलं कर्म, फक्त एवढंच. सु म्हणजे चांगलं आणि कृत्य. काही काही नाव असतात बघा, सुमन, काय नाव असतं? सु म्हणजे चांगलं आणि मन, ज्याचं मन चांगलं आहे त्याला काय म्हणतात? सुमन. सुमन कुणाला म्हणतात? सुमन फुलाचं नाव आहे. कुणाचं नाव आहे? फुलाचं. कारण फुल काय करते? सुगंध देते, ठीक नाही? कुठेही असलं तर सुगंध देतं. गटारीच्या कडाला असलं तरी बी सुगंध देते. देवावर वाहिलं तरी सुगंध देते. डोक्यात खवलं तरी, महाराजाच्या गळ्यात घातलं तरी सुगंध, हातानं चुरगळून टाकलं तरी हाताला सुगंध, म्हणून त्याचं नाव सुमन. तसं सुकृत्य, चांगलं. आणि एक जन्मातलं नाही, अनंत जन्माचं. आणि मग ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य आहे, ज्यानं दृष्टीनं भगवान शिव पाहिला, ज्यानं शंकर, ज्याची वाणी सतत मुखामध्ये शंकर 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 येतं, तर त्यानं काय केला म्हणाले? तेने धुर्जटी मित्र केला. धुर्जटी म्हणजे भगवान शिवाचंच नाव आहे, ज्याच्या जटा धुरकट असणाऱ्या, पिंगट असणाऱ्या जटा, म्हणून त्याला धुर्जटी असं म्हणलेलं आहे. मग त्याला काय केलं? मित्र करता येतं देवाला, नामानं, त्याच्या रूपानं, त्याचं गुण गाऊन. मग आपल्या एखाद्या माणसाचा, आपण एखाद्या माणसाचा माणूस मित्र कशामुळे होतो? आपण त्याच्याशी चांगलं बोलतो, प्रेमानं बोलतो, है की नाही? त्याची स्तुती करतो, बाबा छान बरं का तुम्ही, ते छान करता, गाता म्हणलं की त्याची मैत्री होते. त्याला काय म्हणा येते का म्हणलं की मैत्री होते का? होत नाही. म्हणून मैत्री करायचं असेल तर जवळ बोलवलं पाहिजे, त्याच्याशी संबंध ठेवला पाहिजे, त्याला बोललं पाहिजे, त्याचे गुणाचं वर्णन केलं पाहिजे. माऊली म्हणतात तेने दुर्जटी मित्र केला. आणि मित्र केल्याच्या नंतर जर तुम्हाला या जीवनामध्ये पुण्यवंत व्हायचंय, भगवान शिवाचं स्वरूप पाहायचंय, जर तुमच्या बी दृष्टीला जर शिव पाहायचं असेल, तर ज्याने त्या दृष्टीनं पाहिलंय, कोण? देवाचं स्वरूप. कोण? ज्यानं देवाचं स्वरूप पाहिलंय त्याच्याशी संगती करा, असं अभंगाच्या महादेव म्हणे
आणि संत श्रेष्ठ महादेव प्रभू अभंगाच्या शेवटी सांगतात, जो दृष्टीनं ज्याने पाहिला, ज्याने दृष्टीनं परब्रह्म स्वरूप शिव पाहिलं, अशा लोकांची संगती करा. धरा संत संग. का संत संग धरा? तर या संतांनी काय केलेलं आहे? देवाचं स्वरूप दृष्टीनं पाहिलं, ओळखलेलं आहे. संतांनी देव ओळखला म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि आम्हाला सुद्धा देव ओळखता यावा लागतो, देव ओळखता यावा लागतो. आणि देव ओळखता येण्यासाठी संतांची संगती करावी लागते. मग संतांची संगती ज्यावेळेस तुम्ही करसाल त्यावेळेस तुमच्या दृष्टीला ते सगुण स्वरूप दिसणार. संतांची संगती ज्यावेळेस तुम्ही करसाल त्यावेळेस तुमच्या मुखामध्ये शंकर हे नाम येणार आहे. ज्या वेळेस तुम्ही संतांची संगती करसाल त्यावेळेस तो धुर्जटी तुमचा मित्र होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून कोणत्या संतांची संगती करा? जेने उमारंगा कोणाचीही नाही. कारण आजच्या काळात संतांची काय गर्दीच गर्दी झाली. मला असल्या गर्दीतल्या संतांची नको म्हणले. जेने बोट करून सांगितलं, जन देव ओळखलाय त्याची संगती करा. आणि त्याची संगती करण्यासाठीच तुम्हाला संतांची संगती घडावी. तुमच्या मुखात नामस्मरण यावं, शंकर नाम यावं, तुम्हाला ते सगुण स्वरूप दृष्टीनं दिसावं. आणि म्हणून बघा सप्ताह संयोजन समितीनं सगळ्या महाराज लोकांचे कीर्तन ठेवलं, शिवाचार्य मठाच्या आहे की नाही, सगळ्या संत मंडळींची. का तर देवाचं रूप त्यांनी दाखवतात. देव कसा आहे ते दावतात. मी म्हणत नाही, माऊलीने परमरशामध्ये सांगितलं, शिव परब्रह्म होयस परी भेटे बोलणे न घडे काही, हा भेटे बोले समाधान करिया लागी गुरु अधिक. आणि म्हणून तुम्हाला देवाची ओळख कोण करून देत आहे? गुरु. म्हणता का नाही, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणा बदला तरी सद्गुरु थोर भासे अंतयाच्या प्रसादे.
प्रसादे शिवसांब भेटणार आहे, देवाचं स्वरूप त्यांच्याकडून भेटणार आहे. म्हणून किती सुंदर आयोजन केले की नाही. आणि म्हणून ही 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत बरं का. आणि म्हणून ही 7 दिवस घालवू नका. धरा संत संग, संत संग धरा. या सगळ्यांनी उमारंग ओळखलेले आहे, देवाच्या शिवाछावे लोक आहेत, मंडळी आहेत. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये 7 दिवस तुमचे जाणार आहेत. देवाची ओळख तुम्हाला होणार आहे. म्हणून 7 दिवस तुम्ही अजिबात विसर पडू देऊ नका. धरा संत संग जेने उमारंग ओळखिला. या पवित्र भूमीमध्ये उमारंगाची ओळख होण्याचं सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि त्या संयोगाने या कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सप्ताह संयोजन समितीनं माझ्याकडे कीर्तन रूपी कार्य सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सप्ताह संयोजन समितीचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलात. आणि त्याबद्दल आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळीचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या सप्ताहामध्ये सुंदर महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, आमचे लाळीचे आलेले भजनी मंडळ, आमचे स्वामी महाराज, परिसरातील सर्व भजनी मंडळ, आमचे संजीवांना असतील, आमचे व्यंकटांना असतील, सुंदर आमचे मृदंगाचार्य बरं का, अगदी गोड वाजवले, जेवढं पाहिजे तेवढं. याला म्हणायचं मृदंग वाजव. भाजीत मीठ किती लागते? थोडं पुढं असं टाकायचं. उगा हाय टाका म्हणजे जमते का? त्याला पाहिजे तेवढंच टाकलं तर भाजी चवदार होते की नाही. तसं भरपूर वाजवण्यामध्ये कला असतील त्यांच्याकडे, भरपूर असेल त्यांच्याकडे, कमी असेल असं नाही. पण आपणाला जेवढं भाजीला पाहिजे, कीर्तन गोड करण्यासाठी किती पाहिजे तेवढं त्यांच्याकडे तर कला भरपूर असेल. त्याने वाजवाल्यावर मध्ये सरपटे अर्धा तास वाजले, चक्रधर वाजवले असते मध्ये अर्धा तास. पण आपल्याला किती लागते तेवढंच त्यांनी वाजवलं. त्याच्यामुळे सुंदर कीर्तन सुंदर होण्यामागे एवढं सुंदर आणि सुंदर माईक सिस्टमची सेवा बरं का. माईक सिस्टमची सुद्धा सुंदर सेवा झाली. आता एकच काम करा, उद्या अजून एक असले इकडे आणून बसवा. माईक सिस्टम आले कुठे का असणार, त्यांनी उद्या एकीकडे आणून बसवा. कारण मंडप झालाय मोठा, एवढ्या मंडपाला तेवढ्यानं काहीच होईना. ते बार कपिल्लो दिसला नाही एवढ्या मंडपाला. आणि इथून आम्ही बोललो की तिथून आवाज इथपर्यंत यायचं म्हणलं की वेळ लागते. आवाज भरपूर असेल त्याचा, पण यायला अंतर जास्त झालाय. ते इथपर्यंत यायपर्यंत तिकडे आवाज वाढवा म्हणते तर, आणि त्याच्या जवळ बसलेले कानाला बोटे लावते. त्याच्यासाठी अजून एकीकडून लावलो की झालं तुमच्या स्वरात सप्ताह. म्हणजे तुम्हाला कोणच म्हणणार नाही की आवाज वाढवाच म्हणणार नाही, कमी करा म्हणतील पण वाढवा म्हणणार नाही. सुंदर सगळ्यांच्या सहकार्यातून अनेक गुरुवर्य इथं या ठिकाणी येणार आहेत. त्या गुरुवर्यांचं दर्शन, आशीर्वचन, कीर्तन तुम्हाला भेटणार आहे. आणि म्हणून या सप्ताह संयोजन समितीनं तुम्हाला एक पर्वणी दिलेली आहे. ह्या पर्वणीचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा. जास्तीत जास्त संख्येनं आज पहिला दिवस आहे. थोडं काही असतात काही जणांना, आता तर सुरू होईल, मग सुरू होईल, 9:30ला सुरू होईल, 10ला सुरू होईल, 8:30ला सुरू होईल असं वाटत असतं. पण उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी वेळेवर यायचं. वेळेवर आला की वेळेवर कीर्तन सुरते. मी आता अर्धा घंटा माझं पुढे गेलं कीर्तन, 11ला संपवावं लागते कीर्तन. तुम्ही करायच्या आधी बंद व्हावं लागते, त्याला कीर्तन म्हणतात की नाही. म्हणजे बरोबर आता बोललो मी 1.5 तास, 10ला सुरू झाले, 11:30 वाजता चाली म्हणल्या. आणि असं उशीर झाला की मग या लोकांना चाली देत नाहीत महाराज, आवला आवला म्हणतात. मग एवढे टाळे घेऊन उभारले लोकच पाहिजे दुखून बेजाती यांची. ह्यांचा काय उपयोग आहे? मग गावावर तिथून यायचं, आठवून बसून यायचं, आपटीत यायचं, घरून यायचं, चाल नाही दिल्यावर. त्याच्यासाठी वेळेत सुरू केलं की वेळेत होतोय. म्हणून आपला अधिकचा वेळ न घेता झालेली सेवा अशी दोष भगवान गौरी शंकर प्रभूच्या या पवित्र सानिध्यामध्ये सुंदर आपण मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. सुंदर शिखर बांधलेलं आहे. त्याच्यावर एक सन्मानाचा कळस, अभिमानाचा कळस बसणार आहे. आणि तो कळस सुद्धा गुरुमाऊलींच्या हातानं बसेल. म्हणून आपण मला संधी दिला त्यावेळेला आपल्या सगळ्यांचे पुन्हा शेगवारा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून सेवेला विराम देतो. गुरुराज पुढे मागं गोविंद. खुर्ची आणा, खुर्ची खुर्ची आणा.
Ah!
सर्व भाई भक्तांना सूचना आहे आमच्या विनंतीला मान देऊन श्री गुरुवर्य संगत बसव शिवाचार्य महाराज यांनी तिसऱ्या दिवशीची सेवा पहिल्या दिवशी केलेली आहे. त्यांनी सांगितलं होते आम्हाला मी काही करून तुमची सेवा देतो, काळजी करू नका. त्याप्रमाणे त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी खूप सुंदररीत्या अभंगाचं निरूपण केलेलं आहे. सर्वांना समजेल सोप्या भाषेमध्ये अगदी सरळ अभंगाचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. उद्या आज पहिला दिवस होता. आजच्या पहिल्या दिवसाचे अन्नदाते होते मंडळाप्पा मळबागे. उद्या अखंड शिवनाम सप्त्याचा दुसरा दिवस आहे. उद्याचे अन्नदाते आहेत बसवराज माधवराव हवा. सकाळी ठीक 7 वाजता संगीत महारुद्राभिषेक होईल. 9 किंवा 9:30 बहुतेक तर 9, 9:30 पर्यंत अभिषेक होईल. लागलीच पारायणला सुरुवात होईल. पारायणला बसलेल्याने सर्वांनी उद्या वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आज थोडा उशीर झालेला होता. उद्या सर्व कार्यक्रम वेळेवर होतील. सर्वांनी वेळेवर येऊन वेळेवर सहकार्य करावे. उद्याचे कीर्तनकार आहेत गुरुवर्य निळकंठ शिवाचार्य महाराज दारेश्वरकर. हे पाटणहून येणार आहेत सातारा जिल्ह्याचे. त्यांचं देखील अति सुंदर असं कीर्तन होईल. तरी या कीर्तनाचा देखील कीर्तन श्रवणाचा देखील जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही नम्र विनंती. जय साहेब.